नमस्कार. हो. आयुर्वेदानुसार आपण काय खातो, कधी खातो, कसं खातो, ह्या सगळ्याला खूप महत्त्व आहे, नाही का? अगदी. आज आपण याच विषयावर म्हणजे आयुर्वेदातील आहाराच्या संकल्पनेवर जरा सविस्तर बोलूया. आपल्याकडे डॉक्टर यशवंत घोडे यांच्या 20 वर्षांच्या अनुभवावर आधारित आयुर्वेदानुसार आहार, आरोग्य आणि जीवनशैली ह्यातून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. हो, नक्कीच. आपलं उद्दिष्ट असं आहे की अन्न म्हणजे फक्त पोट भरणं नाहीये, तर ते आपल्या शरीर आणि मन कसं संतुलित ठेवतं हे आयुर्वेदाच्या दृष्टीने समजून घ्यायचंय. बरोबर. आयुर्वेदात तर आहाराला आरोग्याचा आधारस्तंभच मानलंय. चला तर मग बघूया काय आहे सगळं. अगदी बरोबर बोललात. खरं तर आयुर्वेद काय म्हणतं? आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे जीवनाचे 3 उपस्तंभ आहेत. हो. आणि यातही आहाराचं स्थान सगळ्यात वरचं आहे. चरक संहितेत तर स्पष्ट उल्लेख आहे की जर आहार योग्य असेल ना, तरच धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ साधता येतात. अच्छा, चवीनुसार करतात की अजून काही वेगळे पैलू आहेत? नाही, चव हा एक महत्वाचा भाग आहेच, पण आयुर्वेद खूप पुढे जाऊन विचार करतं. आहार समजून घेण्यासाठी ते मुख्यत्वे 3 निकष वापरतात. 3 निकष. ओके. पहिला, तुम्ही म्हणालात तसा, रस म्हणजे चव. हां. आयुर्वेद 6 रस मानतं. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, तिक्त म्हणजे कडू, कटू म्हणजे तिखट आणि कषाय म्हणजे तुरट. 6 रस. ठीक आहे. प्रत्येक रसाचा शरीरावर एक विशिष्ट परिणाम असतो. दुसरा निकष आहे गुणधर्म. गुणधर्म म्हणजे तो पदार्थ पचायला कसा आहे, गुरु म्हणजे जड आहे की लघु म्हणजे हलका, त्याचा स्वभाव उष्ण म्हणजे गरम आहे की शीत म्हणजे थंड, तो स्निग्ध म्हणजे तेलकट किंवा तुपकट आहे की रुक्ष म्हणजे कोरडा आहे. अच्छा. हे गुण ठरवतात की अन्न शरीरात गेल्यावर काय करेल. आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा निकष आहे तो म्हणजे त्रिदोष सिद्धांत. त्रिदोष. वात, पित्त, कफ. अगदी बरोबर. वात, पित्त आणि कफ. आहार या 3 दोषांवर कसा परिणाम करतो यावर आधारित वर्गीकरण. म्हणजे कोणता आहार कोणत्या दोषाला वाढवतो किंवा कोणता आहार त्याला शांत करतो, हे सगळं पाहून आहार योजना ठरवली जाते, जेणेकरून शरीरात दोषांचं संतुलन राहील. म्हणजे चवीबरोबरच पदार्थाचा जड हलकेपणा, गरम थंडपणा आणि मग वात, पित्त, कफ यावर होणारा परिणाम, या सगळ्याचा एकदम एकत्रित विचार होतो. हे तर खूपच सखोल विश्लेषण झालं. हो. याचा अर्थ असा होतो की फक्त काय खायचं हे निवडणं पुरेसं नाहीये, तर कसं खायचं याचे पण काही नियम असणारच. आणि मला वाटतं याच नियमांकडे आपलं सगळ्यात जास्त दुर्लक्ष होतं आजकाल. अगदी बरोबर, 100%. आयुर्वेदात आहार सेवनाच्या पद्धतीला सुद्धा खूप महत्त्व दिलं आहे. त्याला आहारविधी विशेषायतन असं म्हणतात. म्हणजे आहार घेण्याचे खास नियम. आहारविधी विशेषायतन? हो. आणि हे नियम पदार्थांइतकेच महत्त्वाचे आहेत. यातला पहिला नियम आहे उचित मात्रा. उचित मात्रा म्हणजे योग्य प्रमाणात खाणं? बरोबर. आपल्या पचनशक्तीनुसार गरजेपुरतं खाणं. पोट एकदम गच्च भरेल इतकं नाही खायचं. साधारणपणे पोटाचा 1/3 भाग रिकामा ठेवावा असं आयुर्वेद सांगतं. अच्छा. अति खाणं किंवा खूप कमी खाणं दोन्ही पचनासाठी चांगलं नाही. दुसरा नियम आहे उचित वेळ. आपली पचनशक्ती दिवसाच्या काही विशिष्ट वेळी जास्त सक्रिय असते. म्हणजे कधी? साधारण दुपारी? हो. साधारणपणे दुपारच्या जेवणाच्या वेळी ती सर्वात जास्त चांगली असते. त्यामुळे दिवसातून 2 मुख्य जेवणं पुरेशी मानली जातात. आणि महत्वाचं काय की आधीचं अन्न पूर्ण पचल्याशिवाय पुढचं जेवण घेऊ नये. हो, हे महत्वाचं आहे. आपण तर सारखं काहीतरी खात असतो. बरोबर. त्याने पचनसंस्थेवर ताण येतो. तिसरा महत्वाचा नियम आहे उचित संगती. म्हणजे पदार्थांचं योग्य कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे काही अन्नपदार्थ एकत्र खाल्ले ना की ते शरीरात नीट पचत नाहीत आणि उलट विषारी घटक तयार करतात. याला आयुर्वेद म्हणतं विरुद्ध आहार. विरुद्ध आहार? उदाहरणार्थ दूध आणि फळं, विशेषतः आंबट फळं. अरे देवा. स्मूदी. हो. किंवा दूध आणि मासे एकत्र खाणं, मध आणि तूप समप्रमाणात एकत्र करणं, गरम जेवणावर लगेच थंडगार पाणी पिणं, रात्री दही खाणं, हे सगळे विरुद्ध आहाराचे प्रकार आहेत. बापरे. यामुळे शरीरात आम तयार होतो. आणि चौथा नियम आहे उचित रीती. म्हणजे जेवण करण्याची पद्धत. हो. शांत, प्रसन्न वातावरणात, खाली बसून, पूर्ण लक्ष देऊन, हळूहळू आणि व्यवस्थित चावून खाणं अपेक्षित आहे. घाई गडबडीत उभं राहून,
टीव्ही बघत किंवा बोलत जेवण केलं तर अन्न नीट पचत नाही. हे विरुद्ध आहार आणि जेवणाच्या पद्धतीचे नियम ऐकल्यावर खरंच वाटते की आपण नकळत किती चुका करतो. दूध आणि फळांची स्मूदी तर किती कॉमन आहे आजकाल. तुम्ही आमचा उल्लेख केलात मगाशी. तो नेमका काय प्रकार असतो? म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर न पचलेले अन्न घटक किंवा आपली पचनक्रिया बिघडल्यामुळे तयार झालेले टॉक्सिन्स किंवा विषारी द्रव्य. अच्छा. जेव्हा आपण विरुद्ध आहार घेतो किंवा पचनशक्तीपेक्षा जास्त खातो किंवा चुकीच्या वेळी खातो तेव्हा अन्न नीट पचत नाही. मग हे अर्धवट पचलेले चिकट असे घटक शरीराच्या सूक्ष्म नलिकांमध्ये म्हणजे ज्यांना स्रोतस म्हणतात अच्छा. त्यात अडथळे निर्माण करतात. ओके. यामुळे मग काय होतं, पोषक तत्वांचं अभिसरण नीट होत नाही आणि हळूहळू अनेक आजारांची ती सुरुवात ठरू शकते. म्हणूनच विरुद्ध आहार टाळणं इतकं महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे हा अनेक आजारांचं मूळ असू शकतो. आता कळतंय की फक्त काय खातो यापेक्षा कसं खातो हेही किती महत्वाचं आहे. आपण आधी बोललो की आहार दोषानुसार ठरवतात. तर समजा वात, पित्त किंवा कफ प्रकृती असेल किंवा एखादा दोष वाढला असेल तर आहारात नेमकं कसा बदल करायचा असतो? हो, तर प्रत्येकाची मूळ प्रकृती वेगळी असते आणि सध्या शरीरात कोणता दोष वाढलेला आहे यावर आहार अवलंबून असतो. यामागचं मुख्य तत्व काय आहे की दोषाचे जे गुण आहेत त्याच्या विरुद्ध गुणांचा आहार घ्यायचा. विरुद्ध गुणांचा? हो, म्हणजे संतुलन साधता येतं. उदाहरणार्थ वात दोषाचं संतुलन करायचं असेल तर वात कसा असतो? थंड, कोरडा, हलका, चंचल. तर त्याला शांत करण्यासाठी आहारात उष्ण, स्निग्ध आणि मधुर, आम्ल, लवण रसांचे पदार्थ जास्त घ्यायचे. म्हणजे काय काय? म्हणजे साजूक तूप, तीळ तेल वापरलेले पदार्थ, गहू तांदळासारखे गोड पदार्थ, गरम दूध, मुगाची खिचडी हे वात कमी करायला मदत करतात. आणि मग काय टाळायचं? तर कोरडे, थंड आणि कडू, तुरट पदार्थ. ओके. आणि पित्तासाठी? पित्त दोषाचं संतुलन करायचं असेल तर पित्त कसं आहे? उष्ण, तीक्ष्ण, थोडं द्रवरूप. हो. तर मग त्याला शांत करण्यासाठी आहारात शीत गुणाचे आणि मधुर, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट रसांचे पदार्थ वापरायचे. उदाहरणार्थ? दूध, साजूक तूप, तांदूळ, गहू, भाज्यांमध्ये पडवळ, कोथिंबीर, फळांमध्ये डाळिंब हे पित्ताला शांत करतात. आणि अति तिखट, आंबट, खारट आणि उष्ण पदार्थ म्हणजे तळलेले पदार्थ किंवा खूप मसालेदार जेवण हे टाळायचं. हां. आणि कफाचं काय? आणि कफ दोषाचं संतुलन करायचं असेल तर कफ कसा असतो? थंड, जड, स्निग्ध, मंद. बरोबर. तर त्याला कमी करण्यासाठी आहारात लघु म्हणजे हलके, उष्ण, रुक्ष म्हणजे कोरडे गुणांचे आणि कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू, कषाय म्हणजे तुरट रसांचे पदार्थ जास्त घ्यायचे. अच्छा. म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी अशी धान्य, मध, आले, लसूण, भाज्यांची गरम सूप्स, गरम पाणी पिणं हे कफासाठी चांगलं. आणि गोड, आंबट, खारट रस आणि थंड, स्निग्ध पदार्थ जसं की दही, मिठाई, अति तेलकट पदार्थ हे कमी करायचे. हे तत्व खरंच खूप उपयोगी आहे. दोषांच्या गुणांच्या विरुद्ध गुणांचा आहार घ्यायचा. म्हणजे आपण आपल्या शरीरात काय बदल होत आहेत याकडे लक्ष देऊन त्यानुसार आहारात बदल करू शकतो की? आता मला सांगा, यात ऋतूंचा पण काही संबंध असतो का? म्हणजे जसं हवामान बदलतं तसं आहारातही बदल करायला हवा? हो, नक्कीच. आयुर्वेदात ऋतुचर्या म्हणजे ऋतूंनुसार आहार विहारात बदल करण्याला प्रचंड महत्त्व दिलं आहे. ऋतुचर्या? हो, कारण वातावरणात जे बदल होतात त्याचा थेट परिणाम आपल्या पचनशक्तीवर होतो, ज्याला आपण अग्नी म्हणतो, आणि शरीरातल्या दोषांवर पण होतो. प्रत्येक ऋतूत शरीराची गरज वेगळी असते. अच्छा. उदाहरणार्थ उन्हाळ्यात म्हणजे ग्रीष्म ऋतूत बाहेर उष्णता खूप वाढलेली असते. त्यामुळे शरीरातली उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आपली पचनशक्ती नैसर्गिकरित्या मंदावते आणि पित्त वाढण्याची शक्यता असते. म्हणून या काळात पचायला हलका, थंड गुणाचा, द्रवयुक्त आणि गोड रसाचा आहार घ्यायला सांगतात. जसं की तांदूळ, दूध, तूप, थोडं ताक, फळांचे रस, काकडी, तिखट, आंबट, खारट आणि उष्ण पदार्थ टाळायला हवेत. ओके. आणि पावसाळ्यात? पावसाळ्यात म्हणजे वर्षा ऋतूत वातावरणात दमटपणा वाढतो, गारवा असतो, त्यामुळे पचनशक्ती अजून मंदावते आणि मुख्यत्वे वातदोष वाढतो. हो, पित्त पण होतो अनेकांना. हो,
वात आणि पित्त दोन्ही बिघडू शकतात. त्यामुळे या काळात ताजा, गरम, पचायला एकदम हलका आहार घ्यावा. थोडं तूप वापरून केलेले पदार्थ, मुगाचं कडण, भाज्यांचं सूप फायद्याचं ठरतं. आंबट आणि खारट रसांचा वापर भूक वाढवायला मदत करतो. पण तळलेले पदार्थ, दही आणि शक्यतो पालेभाज्या टाळलेल्या बऱ्या, कारण जंतुसंसर्गाची शक्यता असते. आणि हिवाळ्यात? थंडीत तर भूक खूप लागते. अगदी बरोबर. हिवाळ्यात म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतूत बाहेर थंडी वाढल्यामुळे शरीरातली उष्णता आत साठवली जाते आणि त्यामुळे पचनशक्ती एकदम प्रदीप्त होते. भूक चांगली लागते. हो हो. त्यामुळे या काळात थोडे जड, स्निग्ध म्हणजे तेलकट तुपकट, उष्ण आणि गोड, आंबट, खारट रसांचे पदार्थ शरीर सहज पचवू शकतं. उदाहरणार्थ तूप, तेल, दूध, उडीद डाळ, नवीन तांदूळ, गूळ, बाजरी. अच्छा. आणि राहिला वसंत ऋतू म्हणजे साधारण फेब्रुवारी ते एप्रिल. यात काय होतं, हिवाळ्यात जो कफ साठलेला असतो तो वाढलेल्या तापमानामुळे वितळू लागतो आणि कफदोष वाढतो. हो, सर्दी खोकला वाढतो या काळात. बरोबर. म्हणून या काळात कफ कमी करणारा आहार घ्यायचा, म्हणजे पचायला हलका, रुक्ष म्हणजे कोरडा आणि तिखट कडू तुरट रसाचा, जसं की जुनं धान्य म्हणजे जव, मध, आले घातलेले पदार्थ, आणि गोड, थंड, स्निग्ध पदार्थ आणि दिवसा झोपणं हे टाळायचं. वा, म्हणजे निसर्गाच्या चक्राप्रमाणे आपल्या शरीरात बदल होतात आणि आहार त्या बदलांशी जुळवून घ्यायला मदत करतो. ही ऋतुचर्येची कल्पना खरंच किती नैसर्गिक आणि लॉजिकल वाटते. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात जिथे जंक फूड आणि रेडी टू ईट पदार्थ इतके सहज उपलब्ध आहेत, तिथे हे सगळं पाळणं खरंच किती शक्य आहे? मला वाटतं ना, आजच्या काळात या तत्वांची गरज आणि त्याची प्रासंगिकता उलट जास्त वाढली आहे. असं का? कारण आजची जी जीवनशैली आहे, जो आहार आहे, तोच अनेक नवीन आजारांना निमंत्रण देतोय. आयुर्वेदाचे नियम म्हणजे काहीतरी कडक बंधनं नाहीत, तर ती एक प्रकारची मार्गदर्शक तत्व आहेत. आपल्या सोयीनुसार आपण त्यात बदल करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय तर जंक फूड, प्रोसेस फूड, अतिसाखर आणि केमिकलवाले पदार्थ शक्यतो टाळायचे. हे क्षणिक चव देतात, पण पोषण काहीच देत नाहीत, उलट शरीरावर भार टाकतात. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भागात, आपल्या आसपास जे पिकतं म्हणजे स्थानिक, लोकल, आणि त्या ऋतूत जे उपलब्ध आहे म्हणजे हंगामी, सीझनल, ते अन्नपदार्थ निवडायचे. निसर्ग आपल्याला त्या वेळेनुसार त्या वातावरणाला पूरक असंच अन्न देत असतो खरं तर. बेमोसमी किंवा खूप दुरून आलेले पदार्थ टाळले तर ते आपल्या शरीरासाठी तर चांगलं आहेच, पण पर्यावरणासाठी पण चांगलं आहे. हो, हे खरंय. आणि तिसरं म्हणजे आपल्या पारंपरिक आहार पद्धतीकडे परत वळायला हवं. आपल्या आहारात साजूक तूप, ताक, घरी लावलेलं दही, योग्य वेळी आणि प्रमाणात, गूळ, नाचणी, बाजरी, ज्वारीसारखी वेगवेगळी धान्य, डाळी, कडधान्य, ताज्या भाज्या आणि फळं यांचा समावेश करायला हवा. हे पदार्थ हजारो वर्षांपासून आपले पूर्वज वापरत आलेत आणि ते आपल्या जेनेटिक्सला जास्त सूट होतात. सुरुवात अगदी छोट्या बदलांनी नक्कीच करता येते. एकदम सगळं बदलायची गरज नाही. हो, हे खरं आहे. एकदम सगळं बदलणं शक्य नसतं, पण हळूहळू सवयी बदलता येतील. स्थानिक आणि हंगामी पदार्थांवर भर देणं हा खरंच एक चांगला मुद्दा वाटतो. तर आतापर्यंतच्या या सगळ्या चर्चेतून आपण पाहिलं की आहार कसा असावा, त्याचे नियम काय, दोष आणि ऋतूनुसार कसे बदल करावेत, याचा अंतिम परिणाम काय. म्हणजे योग्य आहार जर घेतला तर नेमके काय फायदे होतात शरीराला आणि मनाला. आयुर्वेदानुसार योग्य आहार घेण्याचे फायदे खूप मोठे आणि दूरगामी आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरातले जे 3 मुख्य दोष आहेत, वात, पित्त आणि कफ, यांचं नैसर्गिक संतुलन टिकून राहतं. आणि त्यामुळे काय होतं की शरीर निरोगी राहतं आणि आजार दूर राहतात. छान. दुसरा फायदा म्हणजे शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते. शरीराला ताकद मिळते, ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो, काम करायची क्षमता वाढते. ओके. तिसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ओज वाढतं. ओज म्हणजे काय तर आपल्या शरीरातले जे सप्तधातू आहेत, रस, रक्त, मांस वगैरे, त्या सगळ्यांचं अंतिम सार, हीच आपली जीवनशक्ती किंवा प्रतिकारशक्ती, व्हायटॅलिटी, इम्युनिटी आहे. अच्छा, ओज. हो, हे ओज जर उत्तम असेल तर शरीर कोणत्याही आजाराचा सहज प्रतिकार करू शकतं. त्वचा तेजस्वी होते आणि दीर्घायुष्य मिळतं
आणि उत्तम पचनातूनच ओजाची चांगली निर्मिती होते. ग्रेट. आणि चौथा फायदा म्हणजे आहाराचा परिणाम फक्त शरीरावर नाही होत, मनावर पण होतो. योग्य आहार घेतला की मन शांत राहतं, प्रसन्न राहतं, स्थिर राहतं. चिडचिड, आळस हे कमी होतं. म्हणजे थोडक्यात आहार हा शरीर आणि मन या दोन्हींचं पोषण करतो. नुसार योग्य आहे आणि जे योग्य प्रमाणात आहे असा आहार घेणं हेच खऱ्या अर्थानं निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. योग्य आहार हा फक्त आजार बरे करण्यासाठी नाही, तर ते होऊच नयेत यासाठी जास्त महत्वाचा आहे, नाही का? अगदी बरोबर. आणि मला वाटतं या सगळ्या माहितीनंतर एक विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा, की आयुर्वेदाने सांगितलेल्या या संतुलन, आहार नियम आणि ऋतूनुसार आहाराच्या तत्वांचा विचार करता आपण आपल्या रोजच्या जेवणात किंवा खाण्याच्या सवयींमध्ये असा कोणता एक छोटासा अगदी सहज करण्यासारखा बदल या आठवड्यात करू शकतो. असा बदल ज्यामुळे या प्राचीन पण अत्यंत उपयुक्त ज्ञानाशी आपण थोडे अजून जवळ जाऊ शकू, थोडे अधिक जोडले जाऊ. नक्कीच. विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःसाठी शोधायला हवं. आजच्या या अभ्यासपूर्ण आणि सखोल चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.